नमस्ते गाईज, राधे कृष्ण। आज आपल्याला आता कैरीची चटणी करायची आहे। आता उन्हाळा चालू झालेला आहे, छोट्या छोट्या अशा कैऱ्या आलेल्या आहेत झाडांना, तर आपण कैरीची चटणी करूयात। आणि काकडीचे पराठे पण करायचे आहेत। आपल्याला ही कैरी चटणीसाठी एक कैरी लागणार आहे, एक कांदा, थोडंसं ओलं खोबरं घेतले, जिरे, एक लसूण गड्डा, 1 इंचभर आलं, थोडीशी कोथिंबीर, चवीला मीठ, तिखट आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत। तर आपण आता सुरुवात करूया चटणीला। चला, आपण कैरीसाठी चटणीसाठी कांदा कापून घेतलाय, आलं सोलून बारीक कापून घेतलंय, कैरी थोडीशी घेतली आपल्या चवीनुसार। आता हे आपण टाकूया, मिक्सरच्या भांड्यात टाकूया लसूण, कांदा, कैरी, जिरे, मीठ अर्धा चमचा, लाल तिखट आपल्या चवीनुसार। आता एवढं फिरून घेऊयात पहिलं। थोडंसं आपण लसूण, कांदा, जिरे, कैरी थोडंसं वाटून घेतलेले जाड। आता ह्याच्यात ओलं खोबरं टाकूयात थोडंसं बारीक करून, आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आणखी डबल वाटून घेऊयात, ॲड करून घेऊयात सगळं मिक्स करून। आणि ह्याच्यावर कैरीच्या चटणीमध्ये कोणाला गोड खट्टा मिठा खायचा असेल तर आपण थोडासा गूळ पण टाकू शकतो ह्याच्यात, पण मी टाकला नाही। आता ह्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे। आता हे उन्हाळा चालू झाला की चटणी, भाकरी, चपाती, पराठा कशासोबत पण आपण खाऊ शकतो आवडीनुसार आपल्या। आता आपण खाणार आहेत पराठ्यासोबत काकडीच्या त्याची आहे। चला, आता आपल्याला तडका मारायचा आहे चटणीला। थोडंसं तेल टाकले। चला, आपल्याला आता चटणीला तडका मारायचा आहे, त्याच्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की आपण ही जिरे मोहरी टाकूयात, गॅस बंद करू। थोडीशी कोथिंबीर पण, ह्याच्यावर असा जिरे मोहरी कोथिंबीरचा तडका करून घेऊयात, म्हणजे चटणी मस्त लागते एकदम। तुम्ही कैरीच्या चटणीमध्ये काय काय घालता कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक लाईक पण टाका, शेअर पण करा कोणाला आवडत असेल दुसऱ्यांना तर, मित्रमैत्रिणींना। अशी मस्त आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे। ओके, बाय बाय, भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।